मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आणि संतांची भूमी असा नावलौकिक प्राप्त झालेल्या धामोरी या गावातून जाणाऱ्या धामोरी ते मसला हा 1.5 किलोमीटर अंतर असलेला रस्ता खूप वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे। धामोरी येथून जवळ असलेली खूप मोठी बाजारपेठ कामरगाव तालुका कारंजा ही फक्त 8 किलोमीटर अंतरावर असून या रस्त्यावर ग्रामस्थ तथा वैद्यकीय सेवा घेण्याकरता रुग्ण यांची खूप मोठी वर्दळ राहते। रस्त्याची पार्श्वभूमी पाहिल्यास धामोरी येथून 1.5 किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्याची हद्द सुरू होते। हा संबंधित रस्ता बांधकाम विभाग तालुका कारंजा यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे नेमका या रस्त्याचा विकास कोण करणार याचं कोडं सर्व ग्रामस्थांना पडलं आहे। आजवर विकास थांबला असून अपघात होण्याची शक्यता बळावत आहे। या रस्त्याविषयी अनेकदा निवेदन दिले असता संबंधित विभाग तथा लोकप्रतिनिधी यांनी केराची टोपली दाखवत हेतुपुरस्सर डोळेझाक केले असल्याचे ग्रामस्थ बोलत आहे। संबंधित रस्त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घ्यावी आणि रस्त्याचा विकास जलद गतीने व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी जोर धरीत आहे। मूर्तिजापूर तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम धामोरी येथून जवळ असलेल्या धामोरी ते मसला हा 1.5 किलोमीटरचा रस्ता बरेच दिवसापासून रखडत पडलेला आहे। यानंतर लोकसभेसाठी जुळलेले असलेले कारंजा मतदारसंघाचे स्थानिक खासदार भावनाताई गवडी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांना सुद्धा बरेच वेळा निवेदन देऊन यावर काही तोडगा निघालेला नाही। त्यानंतर मूर्तिजापूरचे लोकप्रतिनिधी हरीश पिंपळे साहेब यांना सुद्धा या रोडबद्दल माहिती दिलेली आहे। या रोडचा परिणाम पाहता कामरगाव हे धामोरी वासियांसाठी सुरळीत बाजारपेठ आहे। सुरळीत बाजारपेठ असल्या कारणानं शेतीसाठी, दवाखान्याच्या सुखसोयीसाठी आणि बरेचशा अशा छोट्या मोठ्या कामासाठी कामरगाव हे वस्तू ठरते। 1.5 किलोमीटरचा रस्ता पावसाळ्यात हा चिखलाने माखून जातो आणि गावकऱ्यांचा संपर्क तुटतो। इकडे पाहता तर मूर्तिजापूर 24 किलोमीटर अंतरावर असताना गावचे धामोरी हे गावचे पूल अरुंद असल्या कारणाने पुरामुळे या गावचा संपर्क मूर्तिजापूरचाही तुटतो। एखाद्या वेळेस जर आकस्मिक घटना जर येथे घडली तर यासाठी जबाबदार कोण राहणार, याकरता स्थानिक प्रशासनाने आणि वरिष्ठ पातळीवर याची दखल घेऊन गावकऱ्यांच्या वतीने या रोडची पूर्णपणे व्यवस्था आणि सुधारणा व्हावी ही गावकऱ्याच्या वतीने मागणी आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।